ज्याला तपोभूमी म्हणतात, असा पवित्र हिमालय, कैलास, गौरी शंकर तिथल्या नदीचं नाव आहे अलकनंदा. जणू भगवान विष्णूंचे चरण क्षालन करतायत अलका आणि नंदा. पुढं पुढं गेल्यानंतर व्यासांनीच वर्णन केलेलं आहे सगळं. मोरांचे आवाज येत आहेत, केकारब, कोकिळांचे स्वर येत आहेत, ठिपक्यांची हरण आहेत, शिंगांची हरण आहेत, शिंग नसलेली हरण आहेत, फक्त एक पाठीवर काळा पट्टा असलेली हरण आहेत. असे एक एक नव्हे, कळपच्या कळप, सिंह, हत्ती, अस्वल, देवदार, सुरुची, सफरचंद, हे अशी झाडच्या झाडं, रसरशीत फळांनी लगडलेले वृक्ष, त्याच्यावरती लपेटलेल्या वेली, सरोवर कमळांनी भरलेलं आणि त्या कमळावरती भोंगे येत आहेत. पवित्र वातावरण. सौगंधिक नावाचं वन आहे तिथं. देवस्त्रिया, काही गंधर्व कन्या अप्सरा स्नानाला यायच्या. उंची केशर चंदनाची उटी अत्तर लावलेलं आणि त्यांनी स्नान केल्यानंतर ते जळ सरोवरातलं सुगंधित व्हायचं. त्यामुळे एकदा हत्तींचे कळप डुंबून गेले तरी सुगंधाच्या मोहानं परत यायचे डुंबायला. आणि ते जंगलभर फिरल्यानंतर चंदनाचा वास आधी किती सुंदर, पण त्या चंदनाच्या झाडांना या सौगंधिक वनात न्हालेले हत्ती घासायचे आपलं अंग, त्यामुळं आणखीन सुगंध सुटायचा. असा पवित्र हिमालय. आणि पुढे गेल्यानंतर एक प्रचंड असा 100 योजन त्याची व्याप्ती होईल असा एक सुंदर अश्वत्थ वृक्ष. त्या वृक्षाखाली एका पारावरती भगवान श्री शिव शंकर महादेव आपल्या डाव्या पायाचा अंगठा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या ठिकाणी ठेवून अशी मुद्रा करून अर्धोन्मिलित नेत्र, नासाग्र दृष्टी, भस्म, रुद्राक्ष, त्रिशूळ जवळ, डमरू. लांबून बघितल्यानंतर भगवान शंकरांच्याकडे पाहिलं आणि एका कवींना या रूपाचं वर्णन करावंसं वाटलं. कंठे यस्य विराजते गरलम शीर्षे च मंदाकिनी वामांके गिरिजाननं कटितटे शार्दूल चर्मांबर मायाय चरिणत्ति विश्वमखिलम् तस्मै नमः शंभवे जम्बूवत् जलबिन्दुवत् जलजवत् जम्बालवत् जालवत् पार्वती पते. जरा शेवटपर्यंत ऐकू जाईल असं म्हणतो. कंठे यस्य विराजते गरलम. परत एकदा म्हटलं की अर्थ सांगावं लागत नाही. शंकर दिसतात कसे महादेव, संस्कृत असलं तरी कळेल आपल्याला. थोडं बारकाईनं ऐकलं की कंठे यस्य विराजते हि गरलम शीर्षे च मंदाकिनी वामांके गिरिजाननं कटितटे शार्दूल चर्मांबरम मायाय चरिणद्धि विश्वमखिलं तस्मै नमः शंभवे जम्बूवज्जलबिन्दुवज्जलजवत् जम्बालवज्जालवत् पार्वती पते. हर हर महादेव. आता पूर्वरंग नसल्यामुळे सगळा अर्थ नाही सांगत. महादेव लांबून दिसतायत कसे, हिमालयाच्या बर्फानं माखलेल्या पर्वतावधी.
जंबूवत, जलबिंदुवत, जलजवत, जंबालवत, जालवत. कापरासारखी बर्फासारखी भगवान शंकर शुभ्र, पण गळा तेवढा काळा निळा, म्हणून कंठे यस्य विराजते ही गरलम, त्यामुळं लांबून बघितल्यावर जंबूवत, पिकलेल्या जांभळासारखी. अखंड गंगा स्फटिकासारखी शिवांच्या वरून वाहते, ते निर्मळ, ती निर्मळ, कैलास निर्मळ. या सगळ्या निर्मळ निर्मळ मध्ये भगवान शंकर सुद्धा जलबिंदुवत लांबून दिसत आहेत. श्रावणामध्ये पाऊस थांबल्यानंतर पडून मोगरा, जाई, जुई यांच्या वेलावरून ओघळताना एका पानाच्या टोकाला येऊन थेंब थांबतो आणि त्यामध्ये सगळं आकाश दिसतं का नाही, तसे भगवान शंकर दिसत आहेत. जलबिंदुवत, जलजवत, जंबालवत, जालवत. देवी आनंदानं पाहतायत. सती, दक्षकन्या दाक्षायणी, त्यांना आनंद वाटतो की ध्यानामध्ये आपला पती ध्यानामध्ये आहे. ते ध्यान बघितल्यानंतर सतीनं आनंद व्हायचा. सगळ्यात सतीनं होईल असं नाही. सगळेच जर देवळात जाऊन बसायला लागले तर तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचं एकाला वेड लागलं, सारखा जायचा. ऐकून ठेवा बरं का. त्या बायकोला आला राग त्याच्या. ती म्हणाली महाराजांना घरी घेऊन या, आणि गुळ पाणी दिलं. तोपर्यंत तिनं चुलीवरती मोठं पातेलं ठेवलं, पाणी उकळायला लागलं आणि महाराज बाहेर जाताना वरून उकळतं पाणी महाराजाच्या अंगावर ओतलं तुकोबांच्या. का? नवरा कीर्तनाला जातो म्हणून. घरी सांगू नका माझ्या कीर्तनाला येता म्हणून. पण सगळ्या स्त्रिया अशा नसतात. एकदा गुरूंचं संतांचं स्तवन सुरू झालं की विनोद करण्याची बुद्धी होत नाही. श्रोते जसे असतील तसा बुवा मुख चालायला लागतं. त्यामुळे श्रोत्यांची सुद्धा जबाबदारी असते. कीर्तनकार म्हणजे हास्य सम्राट नव्हे, लाफ्टर शो नाही आहे कीर्तन म्हणजे. इथली मर्यादा आहे संतांची, गुरूंची. हा, फार तर भात खाऊन जरा कंटाळला तर जरा लोणच्याला बोट लावायचं, पण भाता एवढं लोणचं घेतो का आपण? तसं जरा झोप यायला लागली तर मध्येच जरा लोणचं. पण वाणी त्यांच्या करता आहे ना. देवींनी विचारायचं ठरवलं की ध्यान कोणाचं आहे. आता कुतूहल व्हायचं, आवडायचं, बरं वाटायचं, पण आता जरा शंका यायला लागली. का? भगवान शंकर ध्यानावस्थेत आहेत, नासाग्र दृष्टी, अर्धोन्मिलित नेत्र. पण देवींच्या लक्षात आलं की ध्यानामध्ये काहीतरी रडतात, हसतात, ओठांची हालचाल होते, बडबडतात, एकटीच पुटपुटतात. तर ध्यानाला एकटी बसलीत म्हटल्यानंतर मध्येच हसणं, रडणं, जरा शंका आली. आहे कोण ध्यानामध्ये? शंका येते बरं का लगेच. वेगळं वागल्यावर CCTV पेक्षा यांची नजर तेज असते. भगवान शंकरांच्या बद्दल थोडी अशी शंका आली. आता ध्यान विसर्जन झाल्यावर विचारावं म्हणून एकदा पवित्र वेळी काय कवीनी वर्णन केलंय. एकदा सुखमासीनम शंकरम लोक शंकरम प्रपृच्छ गिरिजाकांतम प्रणम्य विनयान्विता. कैलास पर्वतावरती अत्यंत सुंदर वातावरणात अत्यंत रम्य वेळी देवींनी परमपवित्र भगवान शुचिरभूत शंकरांना ध्यान विसर्जन झाल्यानंतर प्रश्न विचारायला सुरुवात केली. पती आणि पत्नी बोलतायचं. देवींनी महादेवांनी डोळे उघडले अलगद आणि आनंद झाला. सदानंद म्हणजे शंकर. आनंद त्यांचा कोणत्या कारणावरती अवलंबून नव्हता. सदानंद. स्मशानात असो, हिमालयात असो, स्तुती करा, निंदा करा, ज्यांच्या आनंदात फरक पडत नाही तेच सदानंद. देवींनी विचारलं, एक विचारू? विचारा. दोघेही बोलतायचं. पत्नी सुद्धा बोलते आणि पती सुद्धा बोलतोय. मी जुनं सांगतोय.
ऐकून समाधान माना. मी डॉक्टरकडे एक जोडपं गेलं आणि ती नवरा काहीच बोलत नव्हता. पत्नी सांगते यांना जरा औषध द्यावं. त्यांना द्यायचं आहे ना, मग तुम्ही का सांगताय? नाही म्हटलं, त्यांना काही सांगता येत नाही, मीच सांगते. रात्री झोप लागत नाही यांच्यामुळं, सारखे झोपेत बोलत असतात. डॉक्टर म्हणाले औषध द्यायची गरज नाही. मग काय करू? तुम्ही मौन व्रत पाळा आणि दिवसातून नवऱ्याला थोडं थोडं बोलायला द्या, म्हणजे झोपेत बोलायचं कमी होतील. असं औषध दिलं डॉक्टरने. पण इथं एकदा सुखमासीनम शंकरम लोकशंकरम. देवीने प्रश्न विचारला, ध्यान कोणाचं करता? निकालच लावला या प्रश्नाचा शंकरांनी. महादेव म्हणाले, ध्यान करायचं नसतं, ध्यान लागायचं असतं. लास्ट होणं म्हणतात. राष्ट्रपती झाल्यानंतर डॉक्टर सर अब्दुल कलामांची मुलाखत आपण वाचली, ऐकली असेल. त्यांना प्रश्न विचारला, घरी कोण कोण असतं? एकटा, पत्नी, मुलं, लग्न नाही. त्याने विचारलं, असं कसं काय? काय उत्तर आहे बघा. भारताची परमाणुची शक्ती वाढवणारे अग्निपंख भारताला देणारे, त्यांचं उत्तर काय बघा. ध्यान काय वेगळं असतं का? ते म्हणाले, देशाकरिता केमिस्ट्री सायन्सच्या संशोधनामध्ये वधू संशोधनच राहून गेलं. काय उत्तर आहे हो. यालाच म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन. लास्ट होणं. त्यांना जेवू घालणारी सांगायची, तिकडचे आचार्य आम्ही केळीच्या पानावरती इडली वगैरे ठेवायचो, पण त्यांचं लक्ष नसायचं. संशोधन करायचे, त्यांना कीटक मुंग्या लागायचे आणि वाळून जायचं 4-4 दिवस. रामी रामदासा शक्तीचा शोध. असा रामी झालं की मग अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे अशा शक्ती मिळतात. म्हणून तो लॉस्ट होता. तो कर्म कोणताही असो, एव्हरी ऍक्शन इज वर्शिप ऑफ द लॉर्ड. मी जरा या 2024 मधला बुवा आहे. माझ्या घरी सुद्धा टीव्ही आहे. मला सुद्धा ते सगळं आवडतं. काय काय ज्याचा 12वी मध्ये त्रिफळा ओढला कॉलेजमध्ये, सचिन तेंडुलकर. बातमी वाचली होती बरं का. त्यामुळे पहिल्यांदा निंदा व्हायची. 24-24 किलो मणमणभर वजन घेऊन खेळायचा नुसता क्रिकेट. ओरडायचे, नावं ठेवायचे, 12वीत नापास झाला म्हणायचे. पण त्यानं क्रिकेटवरती प्रेम केलं, लॉस्ट झाला. आणि एक वेळ अशी आली की क्रिकेटच त्याच्यावरती प्रेम करायला लागलं. एव्हरी ऍक्शन इज वर्शिप ऑफ द लॉर्ड. क्रिकेट मधला देव म्हणायला लागले का नाही. मार्ग कोणताही असो, ध्यास लागावा लागतो बरं का. तुका म्हणे आळी जेवी नुरेती वेगळी. भगवत भक्तांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. पण प्रत्येकाला कर्मातलं वर्म सांगण्याकरिता अर्जुन आहे हो भगवंतापुढं. म्हणजे आम्हीच आहोत. अर्जुन निमित्ती कृत्य सांगण्याचं कारण, भगवान शंकर म्हणाले ध्यान लागायचं असतं, करायचं नसतं. ते करायला गेला की ते वेगळंच ध्यान दिसतं, लोक हसायला लागतात. मग ध्यान लागतं कशामुळं? महाराज म्हणाले नामामुळं. नामामुळं 33 कोटीच्या सुरवरा. हा दोघांचा संवाद आहे, ईश्वर पार्वती. तुमचा आधार प्राणेश्वरा, दिवा रात्र गंगाधरा, नाम कोणाचे घेतसा. यांनी वडिलांचं कीर्तन वाजवलंय तुम्ही. त्यामुळे ज्यांचं नाव गुरु म्हणून आहे ते स्वर थोडे तरी घेण्याचा प्रयत्न करतो. माझं भाग्य आहे की गुरु महाराज मोठे आहेत. त्यामुळे कीर्तनात साथीला तुम्ही सगळे श्रोते असल्यानंतर पुढचं आठवायला तुम्हीच कारण असतं हो. कीर्तन करायचं म्हणजे मी करतो म्हणून होत नाही. ती वाडीची, वडिलांची, गुरूंची, समोरच्या देवाची कृपा लागते आणि श्रोते साथीदारांचे आशीर्वाद लागतात. भगवान म्हणाले नामानं ध्यान लागतं.
नाम 33 कोटीच्या सुरोबरा. तुम्हाला महादेव म्हणतात, सगळ्या जगाला संकट आलं की तुमचा धावा करतात. तुम्ही कोणाचं नाम घेता की ज्यामुळे ध्यान लागतं? आणि असं कोण तुमच्या ध्यानात आहे ज्यांचं नाम घेता की महादेवांचं देहभान हरपतं? ध्यान म्हटल्यावर आम्हाला माहिती आहे, निश्चळ एकांत तनु निश्चळ मौन वाचा. मग तुमच्या ध्यानामध्ये कधीच हसता काय, रडता काय कोणीच नसतं, एकटेच बडबडता, पुटपुटता. कोण असतं कोण ध्यानामध्ये? कुणाच्या वडिलांच्या गुरूंची चालू. देवी शिवांना प्रश्न विचारताय, कुणाच्या 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 नामाते सत्य का सांगाना माते. नामाते नामाते कुणाच्या स्मरताना. कुणाच्या हो स्मरताना माते. कुणाच्या 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 हो स्मरताना माते. सत्य का सांगाना माते. सत्य का धरुनी ध्यान नित्य बसता. धरुनी ध्यान नित्य बसता. आपल्या मनासवे हसता. कधी 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 हसता, कधी कधी रडता. कधी कधी मध्य प्रदेशात आलो ना, हिंदीतून म्हणतो. कभी कभी पुढचं म्हणत नाही, मनात येते. कधी 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 उदासीन दिसता. आपल्या क्षणभरी स्थिती बरी नसता. सविनय पुसे आपणाते. सत्य का सांगाना माते. कोणाचं नाम घेता की ज्यामुळे शिवांना सगळ्या विश्वाचा विसर पडतो. पण कधी कधी रडता हसता. हे काय ध्यानामध्ये कोण असतं? भगवान शंकर म्हणाले, जरा पुराणातला इतिहास पाहिला पाहिजे. आता पुराणात कुठला इतिहास घडून गेलं त्याला इतिहास म्हणतात. आणि तो श्रद्धेनं टिकवला की त्याचं पुराण होतं. सगळीकडे चिकित्सा फाडाफाडी करायची नसते. अमुक जातीचे म्हणून ते पुतळे काढा, तमुक जातीचे. हे मातीवरचं प्रेम नसलेली माणसं हृदयात आहेत. बाहेरच्यांना कळतं ते तिथल्या जागेत त्यांना कळत नाही. म्हणून सावरकरांवरती प्रभावी चित्रपट बाहेरचाच काढतो का नाही कोणतरी. आम्हाला काही झळ लागली नाही हो स्वातंत्र्याकरिता, काय करावं लागतं त्याची. म्हणून फक्त आम्हाला स्वस्त पाहिजे, मस्त पाहिजे, एंटरटेनमेंट पाहिजे. देशावरती प्रेम करा म्हणून काही जवळ सांगतायत माणसं तळमळीनं. या मातीमध्ये काय काय, यहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा. पण ज्यांनी शिक्षण द्यायचं
आणि अखंड प्रभाव पाडायचा त्यांनीच बिंबवलं. ते गाणं होतं का नाही, मेरा जूता है जपानी, पतलून इंग्लिशतानी, टोपी रुसी, शेवटी असलं तर दिल है हिंदुस्थानी. त्यामुळे आम्हाला सवय लागली की बाहेरून आलं की ते जरा टिकाऊ चांगलं आहे बरं का. पण सध्या आपल्या मातीत, आपल्या मुलांच्यात, आपल्या कोणाकोणात काय आहे ते कळतं. ज्यांनी पाणी जपलं, लाखो वृक्ष लावले, आपल्याला मिळणारी मिळकत बाजूला ठेवून शाळा बांधली, असे आदिवासी गरीब घराण्यातल्या पद्मश्री मिळालेली 70 वर्ष बघितली आहे का कधी? आता हे बोलल्यावर कृपा करून असा गैरसमज करू नका की बुवा बहुतेक कमळवाला बीजेपीचा. गंगा स्वच्छ केली, रामांचं जन्माचं स्थान मिळालं, गीतेचा आदर झाला, वसुधैव कुटुंबकम. या ठिकाणी काय आपण संकुचित वृत्तीनं बघायचं का हो? पहिलंच वाक्य आहे शाळेपासून शिकवतात प्रतिज्ञेतलं, भारत माझा देश आहे. याला काहीतरी अर्थ आहे का नाही? ऋण आहे आमच्यावरती. जसं आई वडिलांचं, संतांचं, तसं मातीचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, धर्माचं ऋण आहे. पुढं असं झालं, देवी विचारतात की तुम्ही कुणाचं नाम घेता? त्याला जरा मागं गेलं पाहिजे. म्हणजे आता हा प्रसंग थोडक्यात, शिव हळाहळी तापला तोही नामे शीतळ झाला, तुकोबांचा अभंग आहे ना. भगवान शंकरांनी सांगितलं देवींना, ते मी सांगतो पुढं. देव आणि दानव दोघांनाही काहीतरी शक्ती पाहिजे होती, सामर्थ्य, वर्चस्व मिळवण्याकरिता. म्हणून आपापल्या गुरूंना बृहस्पती आणि शुक्राचार्यानं विचारलं. दोघांच्याही गुरूंनी, दैत्यांना आणि देवांना आपापल्या गुरूंनी सांगितलं की एकट्या दुकट्याचं काम नाही, रत्नाकर समुद्रामध्ये अनेक अशी रत्न दडलेली आहेत, पण ती देवाला किंवा दानवांना एकट्याला मिळणार नाहीत. दोघांनी जवळजवळ आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. राक्षस आणि देवांनी युती केली पाहिजे. दचकू नका बरं का, शब्द तेव्हापासूनच आहे. ज्यांचं पटत नाही ते एकत्र येतात तेव्हाच युती शब्द जन्माला येतो ना, तो पहिल्यांदा तिथं झालं बरं का. देव आणि दानव एकत्र आले, समुद्र मंथन केलं पाहिजे म्हणून सगळे मतभेद विसरून एकत्र आले. देवांचं धोरण वेगळं, राक्षसांचं वेगळं, पण चांगलं निर्माण करण्याकरता आले. पण बिघडलं कुठं? आता एवढा समुद्र ढवळायचा, मंथन करायचं, मग मंदार पर्वत रवी घुसळलं पाहिजे. तो घुसळायचा म्हणून वासुकीचा सर्प केला, तो गुंडाळला. इथपर्यंत सगळं नीट चाललं होतं, युती टिकून होती, टिकून. बिघडलं कुठं? जागेवरून बिघडलं. देव तोंडाकडे गेले होते, ते राक्षसांनी तक्रार केली, तुम्ही तोंडाकडे का, आम्ही शेपटीकडे का. त्या देवांच्या मधला मुख्य आहे ना, मी काल सुद्धा उल्लेख केला, देवेंद्र फार हुशार. ते म्हणाले आम्हाला हे पद नकोस, तुम्हीच या. मी पुराणातलं सांगतोय बरं का, मन भलतीकडे नेऊ नका. घडलेलीच कथा आहे, तुमच्या घरी कॅलेंडरवर सुद्धा चित्र असेल. देव अत्यंत चाणाक्ष हुशार, ते म्हणाले आम्ही शेपटीकडे जातो, तुम्ही तोंडाकडे या. म्हणून राक्षस अगदी ताठ मानेनं आले, त्या सर्पाचं मुख हातात घेतलं, देव शेपटीकडे गेले आणि मंथन करायला लागल्यानंतर कळलं. देवानी लगेच का म्हटलं? कारण त्या सर्पाच्या पोटाला पडला पीळ, त्याच्या तोंडातून विष यायला लागलं आणि त्यामध्ये काही राक्षस असे गोरे गोमटे होते, देखणे होते, एकापेक्षा एक एक. पण काही काळे निळे झाले, काही आटपले. आणि मग कळलं हे देव लगेच का इकडे येतो म्हणाले. पण आता मागून घेतलंय ना, तक्रार नाही करता येत. आणि ते मंथन करता करता पहिलं रत्न बाहेर आलं, श्री लक्ष्मी. कौस्तुभ नावाचा मणी आला, दिव्य तेजस्वी. पारिजातक आला, लक्ष्मी आली. तिनं सगळ्यांच्याकडे बघितलं, सगळे टाचा उंच करतायत, माना उंच करतायत, पण लक्ष्मीनं माळ कोणाला घातली? जो आपल्या जीवनामध्ये कोणत्याही ठिकाणी तत्वापासून च्युत झाला नाही, म्हणून अच्युताला माळ घातली लक्ष्मीनं. याचा अर्थ काय? लक्ष्मी त्याच्याकडेच ठीक राहते जो नारायणांची उपासना करतो.
उगाच नाही पाय चेपत. महाराजांच्या समाधी स्थानाकडे जाताना बघा, भगवान विष्णूंचं क्षीरसागरातलं आहे चित्र आहे कोरलेलं. देवी पाय चेपतायत, लक्ष्मी स्थिर झाले विष्णूंच्याकडं. तो श्लोक सगळ्यांना बहुतेक पाठ आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कुसुरा धन्वंतरी चंद्रमा. लग्नाच्या हॉलमध्ये असल्यावर का वाटलं ना, तो त्या मंत्रात बसतो मात्रेत म्हणून म्हटला जातो. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. सगळी रत्न देवाकडे चालली. राक्षस म्हणायला लागले आम्ही सुद्धा काम करतोय आणि हे एकटेच घेत आहेत. देव म्हणाले आता पुढचं रत्न येईल ना ते आम्हाला नको, तुमच्याकडे ठेवा. ते आलं सुरा. सुरा म्हणजे काय? 4 प्रकार आहेत. सुरा, वारुणी, मदिरा. तुम्ही म्हणाल बुवा एवढं कसं काय माहिती? ऐकून माहिती आहे. 14 रत्नांच्यातून निघालेली सुरा ती राक्षसांच्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. हे होता होता भगवान शंकर देवीनं सांगतायचं घडलेला प्रसंग. अचानक रट 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 दुधासारखा क्षीरसागर काळा निळा झाला. सगळ्यांना दाह व्हायला लागला आणि अचानक बघितलं सगळ्यांनी तो हलाहल नावाचं विष आलं. सगळे पळायला लागले. गुरूंनी सांगितलं तुम्ही निर्माण केलाय, जसं स्वीकार बाकीच्या रत्नांचा केला, विष हे रत्न आहे, स्वीकार करा. कोणाची क्षमता आहे? आठवतंय का देवी? मग सगळे आले माझ्याकडे धावत. बरोबर आहे. खाने को हम लढने को बडा भाई. तसं रत्नाच्या वेळी विष पिण्याकरिता सगळे भगवान महादेवांच्याकडे आले. तुमच्याकडे आम्ही नजरेनंच पाहिलं. विष प्यायचा प्रयोग करायचा आहे म्हणजे पत्नीची परवानगी नको. पण देवींना माहितीये पुरुषस्तु जितेंद्रिय, आणि पुरुष खरा एकच आहे ते म्हणजे भगवान शंकर. म्हणून त्यांचा गायत्री मंत्र काय आहे? तत्पुरुषाय विद्महे. भगवान शंकर एक पुरुष आहेत आणि भगवान विष्णू पुरुषोत्तम. महादेव केव्हा झाले? असामान्य कामामुळं शंखामध्ये विष घेतलं आणि ते सगळ्यांनी निर्माण केलेलं विष प्यायला सुरुवात केली. विष पिऊन संपलं. विष प्याल्यानंतर कापरासारखे हिमालयासारखे शुभ्र भगवान शंकर, पण ते विष गळ्यात जाऊन बसलं, खाली उतरेना आणि वर सुद्धा येईना. त्यामुळे गळा काळा निळा झाला. विष खाली जाईना बाहेर येईना. असं का झालं सांगतो नंतर. ते विष घेऊन संपलं, गळा काळा निळा झाला, पण सर्वांगाची आग दाह व्हायला लागला. विष घेऊन संपले कळल्यानंतर सगळे देव जवळ आले आणि भगवान शंकरांची स्तुती करायला लागले. मगाशी श्लोक म्हटल्याप्रमाणे कंठे यस्य विराजत. श्लोकामध्ये लिहिलं, वेदामध्ये लिहिलं, पुराणांनी लिहिलं, नाटकामध्ये सुद्धा गायला सुरुवात केली. विष प्राशुनी विष प्राशुनी जगतासिया. विष प्राशुनी जगतासिया. विष प्राशुनी जगतासिया. विष प्राशुनी जगतासिया. तिथली सुधा करुणा करा. जय शंकरा जय शंकरा गंगाधरा.
अजून सुद्धा नाटकात, स्तोत्रात, बाकी त्यांनी फुलवाती घेतल्या, आरती तयार केली आणि शंकरांची आरती करायला सुरुवात केली. हो वा देवा, महादेवा, काय गळा काळा निळा दिसतोय. देवी दैत्य सागरी मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळते उठले. ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ पदवीच देतो तुमचं नीलकंठ नाव. महादेव म्हणाले बर, माझ्याकडे सुद्धा पदव्या बऱ्याच आहेत, एक चमचाभर घेऊन बघता. कोणाची ताकद आहे हो. महादेव तोच असतो की सगळ्यांचा संहार थांबवण्याकरिता स्वतः विष घेतो, तेव्हाच महादेव म्हणतात. भगवान शंकराने विष घेऊन संपवलं, पण आग व्हायला लागली सर्वांगाची. मग लागले सगळेजण औषधं सांगायला. देवा, तुम्हाला आग आग दाह होतोय ना, लाही लाही, मग जरा थंड हवेच्या ठिकाणी जा. कुठं जाऊ? म्हणून कैलास. पण कैलासावर कायमचे राहायला गेले. कैलासावर कायम राहतात म्हणून देव नव्हे, महादेव. आमच्यापैकी कोणी जर जाऊन आलं कैलासला, सगळं आधी चेकिंग करतात, बीपी वगैरे ओके आहे ना, पायथ्याशी सुद्धा चेक करतात, नसेल तर पुन्हा कॅन्सल. आणि तो कैलास मानस सरोवर करून आलो आम्ही की हार घालतात, सत्कार करतात, का व्यवस्थित परत आले म्हणून. कैलासावर कधीतरी आम्ही एकदा जातो, त्याच्या आधी इथं 25 किलोमीटर रोज चालायची सवय करावी लागते. तिथं तिथले सांगतात त्याप्रमाणेच केव्हा पाणी प्यायचं, किती काय खायचं, झोपायचं किती, हे तिकडे हवामानाप्रमाणे सगळे सांगतात, तसंच राहावं लागतं. 20% ऑक्सिजन असतो. इथं 5 किलोमीटर चालल्यासारखं, म्हणजे इथं 25 किलोमीटर चाललं तर तिथं 5 किलोमीटरमध्ये सगळी ऊर्जा संपते. वरच्यावर कोणी कैलासावर जात नाही. वरच्यावर गेला तर वरच्यावरच जायचा कैलासावर. म्हणून भगवान शंकर कैलासनाथ, कैलास राणा. तरी दाह कमी होईना, तरी दाह कमी होईना. कोणीतरी सांगितलं अखंड तुमच्या अंगावरून थंड काहीतरी वाहू दे. मग काय करायचं? हिमालयातून निघालेली प्रचंड थंड असलेली, मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छती, गंगाच डोक्यावर बसली. इंदोरमध्ये देवास जवळ आलोय, निदान उल्लेख तरी करतो. सिरपे धरी गंगा, कुमारजींची बंदिश. गंगा धारण केली मस्तकावरती, अखंड गंगा वाहते म्हणून नाम गंगाधर झालं. नाव कशी आहेत बघा. आता भगवान शंकरांना हे सगळं सोचतं, कायमचं कैलासावर राहायचं, गंगा अखंड वाहते. आमच्यामध्ये देवाचं नाव ठेवतात, कुणाचं असेल माफ करा, पण आमच्याकडे काय नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. गाडीतला एसी सुद्धा सुरू झाला तर शिंका यायला लागतात, त्याला गंगाधर म्हणायचं का? पण भगवान शंकरांना महादेव, तरी दाह कमी होईना. कोणी सांगितलं डोक्यावरती काहीतरी असं शांत शीतल धरा. द्वितीयची कोर धरली, शांत शीतल चंद्राची. हे एक 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 सुरू आहे उपचार, तशी नावं पडली. आणि अचानक ब्रह्मवीणा वाजायला लागली. नारायण. कोण आलं सांगायला? नारद महाराज आले. त्यांनी भगवान शंकरांना बघितलं. हो म्हटलं, हे काय बर्फामध्ये बसलाय, नदी अंगावरून वाहते, ते चंद्र डोक्यावर काय धरलाय, हे असं विचित्र का? ते म्हणाले औषध उपचार सुरू आहेत. का? सगळं कळलं. आता एवढं सगळं केले तर आमचं एक करून बघा औषध. काय करू सांगा? मात्रा आहे, मात्रा. म्हटलं कशी उगाळून घ्यायची, मधातून घ्यायची? नाही म्हटलं, 13 मात्रा आहेत, मंत्र आहे, तो घ्यायला सुरुवात करा. वदनी तुझे मंगळनाम, हृदयी अखंडित प्रेम, अतीव पक्व चित्ताय श्रद्धा भक्ती युताय. ते नाम घ्या म्हणजे आपोआप दाह कमी होईल आणि तुम्हाला आराम वाटेल. शंकरांना आराम वाटेल असं काय मिळालं? नाम पावन पावन
तुकोबा वर्णन करते. शिव हळाहळी तापला तोही नामे शीतळ झाला. ते नाम कोणतं? मोरोपंतांची आर्या ठेवतो वडिलांनी शिकवली. आहेत मंत्र पुष्कळ, आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो. मंत्रात मंत्र उत्तम, मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासून ज्यात वर्ण तेरा हो. मोरोपंत म्हटल्यानंतर मराठीचं सौंदर्य दिसतं. ज्या अक्षरांनी शेवटी अंत झालाय ना तीच अक्षर पण पद वेगळ्या ठिकाणी यती. आहेत मंत्र पुष्कळ, मंत्र भरपूर आहेत, सगळे चांगले आहेत. सुमंत्र ते राहो, सगळेच चांगले आहेत, ते बाजूला ठेवूया. आत्ता कोणता मंत्र पाहिजे म्हणून शब्द कसे वापरले? आहेत मंत्र पुष्कळ ते राहो, ते स्वल्प विराम राहो, ते जरा राहू दे. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस कोणीतरी घरी आल्यानंतर आपण द्राक्ष ठेवतो, कलिंगड कापून ठेवतो, सफरचंद ठेवतो आणि नवीनच आलेला रत्नागिरी हापूस सुद्धा ठेवतो, आंबा. आता तो आंबा सोडून काय कलिंगड खात बसेल? तो आंबाच खातो. मग आपण सांगतो म्हटलं कलिंगड सुद्धा गोड आहे बरं का, द्राक्ष सुद्धा चांगली आहेत, बारामतीचे तिकडची प्रसिद्ध असतात. तो सांगतो ते राहो, जरा आंबाच बघतो. तसा आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो. आणि आता कोणता? मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासून ज्यात वर्ण तेरा हो. श्री पासून सुरुवात आणि ज्याच्यामध्ये 13 अक्षर आहेत असा कोणता मंत्र नारदांनी शिवांना दिला? आणि कैलासावरती राम रामेची रामेची रमे रामे मनोरमे शतकोटीचे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काही जण खरोखर मोजतात म्हणून 3 वेळा म्हटलं, मोजायला संधी मिळावी. श्री पासून सुरुवात आणि 13 अक्षर. भगवान शंकर देवीनं सांगताय, सांगू या राम नामानं माझा लौकिक दाह तर गेलाच, शंकरांना काही विषाचा दाह होणार? कोणी काय काय सांगितलं ते सगळे उपचार करून बघितले. चंद्र धरला, बर्फामध्ये बसले, गंगा डोक्यावर ठेवली. कुणीतरी सांगितलं आयुर्वेदाचा नियम आहे उष्णम उष्णेनं, उष्णतेला उष्णतेनं मारायचं. तसं तुम्हाला विषबाधा झाली आहे ना आणि गळ्यावरती म्हणजे थंड आहे आणि जे विषयुक्त आहे असं गळ्यावरती धारण करा. म्हटलं तुम्हीच सांगा काय करा. सर्प थंड असतो आणि विषारी असतो, व्याळ. हे महादेवांना सांगितलेले उपचार बरं का, आपण फक्त ऐकून ठेवायचे. सर्प विषारी असतो आणि थंड असतो, खोटं नाही सांगत. कुठं निघाला तर हातात घेऊन बघा, थंड असतो. पण भगवान शंकरांनी गळ्यावर सर्प अडकवले, महाव्याळ, नागेंद्र हार. त्यांना ते शोभतं, झेपतं. आम्ही जर थंडीत मफलर सारखे, उन्हाळ्यात गरम होतंय, थंड आहे म्हणून कायमच थंड व्हायचो. ते महादेव आहेत म्हणून तर. पण देव सांगतायत, देवी मला शांत कसा झालो, आराम कधी मिळाला? भगवान शंकर सांगतायत मला आराम मिळाला खरा 22 जानेवारी 2024 ला. भगवान शंकर सुद्धा तो सोहळा बघायला आले असणार का नाही? ते सांगतायत राम म्हणजे या शिवाचा आराम आहे. गोव्याचे कृष्णम भट बांदेकर गातात, पद लिहितात. त्याला अभिषेकी बुवांनी चाल बांधली आहे आणि माझ्या वडिलांच्या गुरुनी सुद्धा. शिवाचा आराम रे, शिवाचा आराम,
शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जनगाती मुक्त योगी जनगाती तयासी निष्काम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा विश्राम रे स्वामी माझा राम स्वामी माझा राम स्वामी माझा आनंदाचे धाम त्याचे आनंदाचे धाम आनंदाचे धाम 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 आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम पंडितजींची चाल विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे आनंदाचे धाम आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा राम आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम हे कोण सांगतायत महादेव तुकाराम महाराजांनी म्हणून तर मूळ पदामध्ये वर्णन केलं शिव हळाहळी तापला तोही नामे शीतळ झाला तत्व सांगायचं तर दृष्टांतच इतका मोठा आहे की तुकोबांना तत्वाच्या ठिकाणी दृष्टांत ठेवावं वाटलं भगवान शंकर प्रेमानं सांगतायत या राम नामानं माझा दाह तर संपला पण शिवाचा आराम म्हणून तुम्हाला जे ध्यान दिसतं का नाही देह भान शंकरांचं विसरायला लावतं असं परम पवित्र नाम आहे प्रेमानं महादेव शंकरांचं गुणगान गातायत आणि ते ऐकता ऐकता रामांचं नाव ऐकलं आणि देवी खो 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 हसायला लागल्या देवी हसायला लागल्यावर शंकरांना राग आला मी माझ्या ध्यानाचं कारण प्रभू रामचंद्र आहेत सांगतो आणि इथं हसायचं असतं राग आला शंकरांना नवी कवींना सुद्धा राग आला देवींचा म्हणून त्यांनी काय शब्द वापरला ऐकता हासली भवानी काय शब्द वापरलाय बघा ऐकता हासली भवानी शंकरांना तर राग आला पण देवींचा राग कवीला सुद्धा आला म्हणून देवींची काय नावं एक आहेत अपर्णा पार्वती मृडानी शर्वाणी गौरी नारायणी गिरिजा अंबा अंबिका अंबिका पण या ठिकाणी नाव वापरलं भवानी राग आला जे नाव वापरल्यावर यांना सुद्धा राग येतो आमच्या माता भगिनींना असं नाव म्हणजे भवानी प्रयोग करून बघा आता माझ्या कीर्तनात नको नाहीतर इथंच महिषासुर मर्दिनी प्रगट व्हायची दोघा स्त्रियांचं जर भांडण चाललं आणि इकडच्या स्त्रीनं तिकडचीला सांगितलं अगं जाग भावाने पेटायलाच पाहिजे भावानी शब्द वापरला की राग येतो स्त्रियांना
शंकर एवढ्या प्रेमानं सांगतायत की माझ्या विषप्राशन केल्यानंतरचा दाह शमन होण्याचं कारण नव्हे, माझे ध्यानाचं कारण. महादेवांना बर्फामध्ये सुद्धा ध्यानावस्थेत नेणारं असं परमपवित्र नाम पावन पावन. ते महात्म्य गातायत आणि देवी हसताय तिचं. ऐकता हसली भवानी. का हसल्या त्याचं कारण उद्याच्या कीर्तनात सांगतो. सवय आहे आपल्याला सिरियल बघताना 7व्या मुलगीची 7वी मुलगी. उद्या काय दाखवणार आहे ते आज सांगतात. 5 मिनिटांनी काय सांगणार आहे ते आत्ता सांगतात. मगाशी काय झालं तेही दाखवतात. पुन्हा रविवारी 1 तास असतो का नाही. तसं याच्या पुढं काय चरित्र झालं आपल्याला माहिती नाही असं नाही. आपण सगळे वाचन श्रवण करणारे आहात. भगवान शिवांना रामप्रिय, रामांना शंकर प्रिय आहेत. देवी का हसल्या त्यांना काय सांगायचं आहे आणि त्यावर भगवान शंकरांनी काय सांगितलं उद्याच्या कीर्तनात तुकोबांच्या याच अभंगामध्ये चरित्र गाऊया. मूळ पदामध्ये शिव हळहळी तापला तोही नामे शीतळ झाला. शिव हळहळी तापला शिव हळहळी तापला तोही नामे शीतळ झाला. नाम पावन पावन नाम पावन पावन नाम पावन पावन नाम पावन पावन नामी तरले अवघे